जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. नमस्कार मंडळी. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. मंडळी, आजचं आपलं दैनंदिन आयुष्य आपण पाहिलं तर मोबाईल असो, इंटरनेट असो, सोशल मीडिया असो, याशी अगदी घट्ट जोडलेलं पाहायला मिळतंय. मोबाईल क्रांती जर आपण पाहायला गेली तर खूप मोठ्या प्रमाणात घडते. रोज आपल्याला नवनवीन अपडेट्स यामध्ये किंवा सुविधा ज्या आहेत त्या आपल्याला अनुभवायला मिळतात. मात्र जेवढ्या सुविधा, जेवढा फायदा, तेवढेच त्याचे तोटे किंवा नुकसान सुद्धा असतंच. आणि आता आपण विचार केला तर मोठ्या प्रमाणामध्ये मोबाईल, इंटरनेट यामध्ये सायबर गुन्ह्यांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. आता तर एआयचा वापर करून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात नागरिकांची फसवणूक होतीये आणि सायबर गुन्ह्यांच्या ज्या प्रमाणामध्ये आहे ती खूप मोठी वाढ झालेली आहे. मग यासाठी नागरिकांनी कशी काळजी घेतली पाहिजे? आपली फसवणूक टाळण्यासाठी कोणकोणते जे म्हणूया आपण त्याचे जे सगळ्या ज्या योजना आहेत किंवा उपक्रम आहेत त्याचा आपण फायदा कसा घेतला पाहिजे, हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्याचबरोबर सायबर गुन्हे विभागासमोर सुद्धा खूप मोठं आव्हान रोज असतं यामध्ये, कारण वेगवेगळे गुन्हे यामध्ये येत असतात. त्यामुळे ते सुद्धा अपडेट होऊन यासाठी गुन्हे तपास तर करीतच असतात. मात्र यामध्ये आपण एक सजग नागरिक म्हणून आपली सुद्धा महत्त्वाची जबाबदारी आहे की आपण मोबाईल वापरताना, इंटरनेट वापरताना कशा पद्धतीनं तो वापरला पाहिजे, त्याचा दुरुपयोग झाला नाही पाहिजे, यासाठी काय काळजी घेतली पाहिजे. तर एकंदरीतच या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपल्याला जय महाराष्ट्र कार्यक्रमातनं मिळणार आहेत. आपण याच विषयावर आजच्या जय महाराष्ट्र कार्यक्रमामध्ये बोलण्यासाठी निमंत्रित केलेलं आहे सायबर गुन्हे मुंबई विभागाचे पोलीस उपायुक्त माननीय श्री पुरुषोत्तम कराड सर यांना. सर नमस्कार. नमस्ते मॅडम. जय महाराष्ट्र कार्यक्रमामध्ये सुद्धा आपलं मनापासून स्वागत सर. थँक्यू. सर, डिजिटल आहे क्रांती म्हणूया आपण, डिजिटल युग आहे सगळं, खूप नवनवीन आपण गोष्टी पाहतो यामध्ये. पण मग गुन्ह्यांचं प्रमाण पण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. तर मग आपण भारत म्हटलं की राज्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात याची नोंद होते गुन्ह्यांची, तर त्याबद्दल काय सांगाल? हे पहा, हल्ली आता इंटरनेट आपला जीवनाचा अविभाज्य अंग झालेला आहे. आणि इंटरनेट बरोबर त्याचे प्लस आणि मायनस पॉईंट काय आहेत. जसं इंटरनेट आपल्याला खूप काय माहिती देऊन जातं, तसंच ह्या इंटरनेटचा वापर करून अनेक जण याच्यात गुन्हे करण्यासाठी पण त्याचा वापर करतात. आणि जर इंटरनेटचा वापर करून गुन्हे केले तर त्याच्या बळीत आपण सर्वसामान्य नागरिक हे पडणार आहेत. तर हा याचा इंटरनेटचा एक तोटा आहे. जसा फायदा आहे तसाच तोटा आहे. आता हे जसे तोटे आहेत, जसे गुन्हे वाढतात त्याच्यामध्ये समजा आता आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर शेअर ट्रेडिंग फ्रॉड एक मोठ्या प्रमाणावर होत आहे. डिजिटल अरेस्ट एक सिनियर सिटीजनच्या बाबतीत होत आहे. टास्क फ्रॉड होतात. असे अनेक वेगवेगळे प्रकारचे सोशल मीडिया रिलेटेड फ्रॉड्स आहेत. किंवा आता याच्यासाठी सायबर स्लेव्हरी हे एक नवीन एक हे की लोक त्याच्यात बळी पडतात आणि त्याच्या नोकरीच्या आमिषाने त्याच्यात जातात. तर असे वेगवेगळे प्रकारचे गुन्हे इंटरनेटचा वापर करून होत आहेत आणि त्याला अनेक जण बळी पडतात. कारण एकच आहे की त्याच्यातले आपली साक्षरता कमी आहे. हां, म्हणजे साक्षर होणं फार गरजेचं आहे. आपण वापर तर करतोय. एक्झॅक्टली. जसं आपण एखाद्या लँग्वेजमध्ये साक्षर नसतो तसं इंटरनेट माहिती आहे, परंतु त्याच्या साक्षर नसणं, त्याचा वापर कसा करायचा, आपल्या बाबतीत कसे गुन्हे होऊ नाही द्यायचे, हे याला आपण जर साक्षर म्हटलं तर वावगं नाही ठरणार. निश्चितच. आणि ही काळाची गरज आहे, कारण आपण एका क्लिकमध्ये जसं पूर्ण जगामध्ये फिरून येतो तसाच एका क्लिकमध्ये आपण पूर्ण नैराश्यामध्ये जाऊ शकतो. आपलं मानसिक किंवा शारीरिक संतुलन सुद्धा बिघडू शकतं. तर यासाठी मला वाटतं हे फार गरजेचं आहे सर. जसं आपण म्हटलं एका क्लिकवर, तर एका क्लिकवर आपले पैसे पण जाऊ शकतात. एका क्लिकवर आपलं प्रायव्हसी पण व्हायलेट होऊ शकते. त्याच्यामुळे आयुष्याची जी कमाई आहे ती पण जाऊ शकते, आयुष्यातलं जे नाव कमावलं ते पण जाऊ शकतं. हे एक क्लिक फार डेंजर आहे. तर ते महत्वाचं आहे. सर, तुम्ही आता म्हणालात की वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद आहे यामध्ये. शेअर ट्रेडिंग फ्रॉड काय आहे? कारण हे पण बऱ्याच जणांना माहिती नसतं आणि आजकाल सुद्धा मोठ्या प्रमाणात शेअर ट्रेडिंग केलं जातं. पण मग त्याच्यामध्ये कशी फसवणूक केली जाते? हे पहा, आता सर्वांना काय की शेअरमध्ये फायदा होतो असं कुठंतरी ऐकतात आणि मग त्याच्यातून आपला पण जास्त फायदा होईल. कुणीतरी चुकीची माहिती देते की मी एका महिन्यात 100 पट म्हणजे दुप्पट झाले, 200 पट वाढले, 300 पट वाढले. बऱ्याच वेळा सोशल मीडियावर काय होतं आहे की फेसबुक असेल किंवा इन्स्टा असेल, यूट्यूब असेल, कुठेतरी जाहिरात पाहतात की तुम्ही आम्हाला फॉलो करा, आम्ही तुम्हाला 2 महिन्यात
किंवा एका महिन्यात 100, 200, 300 पट फायदा करून देऊ. हम्म. मग जे सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांना पण आपण मोठं होण्याची जी ग्रीड म्हणू किंवा लवकर जास्त पैसे कमवायची जी इच्छा आहे हम्म. किंवा लालच म्हणू, तर याच्यामुळे ते काय करतात, त्यांना मग त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपला किंवा टेलिग्राम ग्रुपला जॉईन होण्याचा सल्ला देतात. बर. तिथं त्यांचेच लोकांचे काही ग्रुप असतात आणि ते एकमेकाला ते पोस्ट करत असतात की मला एवढा फायदा झाला, मला तेवढा फायदा झाला. हा नवीन जो जॉईन होतो त्या ग्रुपला तो स्पेक्टेटर म्हणून थोडे दिवस पाहतो. जे आतापर्यंतच्या केसमध्ये आपल्या लक्षात आलं, तर मग हे स्पेक्टेटर पाहत असताना त्याला असं वाटतं लोकांचा एवढा फायदा होतो, मग माझा का नको. हां. मग तो त्याच्यात इन्व्हॉल्व होतो आणि मग तो म्हणायला लागतो की मला इन्व्हेस्ट करायचं आहे. मग इन्व्हेस्ट करायला गेला की त्याला सुरुवातीला प्रॉफिट दिसतो आणि तो प्रॉफिट दिसला की मग ते जे ॲडमिन किंवा जे हँडलर असतात तर ते काय करतात, मग ते सांगतात की तुमचा प्रॉफिट तुम्हाला काढायचा असेल तर काढून घ्या. बर. सुरुवातीला एक 50-60 हजार रुपये गुंतवले की नंतर त्याच्यात 40-50 हजार रुपये प्रॉफिट दाखवतात. हे सगळं व्हर्च्युअल आहे. हम्म. कुठले जी वेबसाईट वापरतात ती खरी वेबसाईट नाही, ती चुकीची खोटी वेबसाईट आहे. आणि मग त्याच्यातून त्यांना काय असं वाटतं की आपले पैसे परत भेटायला लागले. पैसे परत भेटायला लागले का मग त्याला असं वाटतं की याच्यातून खरंच फायदा होतोय. हां. आणि मग ह्या फायद्याच्या लालसेपोटी तो आणखी काय करतो, त्याच्याकडे जेवढी बचत असेल किंवा काही घरातले दागिने विकणार, एखादं घर विकणार, काही वस्तू विकणार आणि मग हे आलेले पैसे सगळे ते याच्यात इन्व्हेस्ट करणार. मग काही काही प्रकरणात आम्ही पाहिलं का लाखो करोडो रुपये याच्यात गुंतवले जातात बर. आणि तोपर्यंत घरातल्या कोणाला सांगितलं जात नाही किंवा बाकी कुठं माहीत होत नाही. आणि ह्या व्हर्च्युअल साईटवर जसं शेअर मार्केटची साईट दिसते त्याच्यात अप्स डाऊन, हो. कॅन्डलस्टिक वगैरे हे जे प्रकार आहेत ते त्याच्यात ते दाखवतात. परंतु ते जेव्हा वाटतं की आपल्याला आता समजा 1 लाख गुंतवले आणि 4-5 लाख प्रॉफिट दिसला, हम्म. तर प्रत्येकाची इच्छा होते की आता आपण गुंतवल्याच्यावर एवढा फायदा झाला काढून घेऊ. मग ते काढायला गेले का मग ते सांगणार की याच्यात तुम्हाला गव्हर्नमेंट टॅक्स इतका भरावा लागेल, हो. शेअर ट्रान्झॅक्शन टॅक्स, इन्कम टॅक्स, GST काही पण सांगणार. आणि मग ते तुम्हाला ते पैसे भरायला, समजा तुमचा 5 लाख प्रॉफिट आहे तर सांगणार की 2.5 लाख आता भरा, मग तुम्हाला ते परत येतील. म्हणजे ऑलरेडी तुम्ही फसलेले, हां. वरून टॅक्सच्या नावाने तुमच्याकडून पैसे घेणार. आणि हे करून नंतर लक्षात येतं की त्या माणसाच्या तेव्हा लक्षात येतं की हे काहीतरी चुकीचं आहे ना, आपण फसलो गेलो. हम्म. आणि तोपर्यंत त्याचे सगळे पैसे निघून जातात. आणि मग नंतर तो शेवटी जवळ पोलीस स्टेशन असेल तिथे जातो किंवा सायबर हेल्पलाईनला फोन करतो. म्हणजे ह्या प्रकारे हे सगळं व्हर्च्युअल याच्यावर फक्त लालच किंवा ग्रीड आपण म्हणतो की आमिष दाखवलं आमिष. जात असं त्याच्या. तर ह्या आमिषाला बळी नाही पडायला पाहिजे. अशा प्रकारचा हा शेअर फ्रॉड आहे. अच्छा. ह्याच्यामध्ये दुसरं तुम्ही म्हणाल सायबर स्लेविंग, हा काय प्रकार आहे? कारण यामध्ये नवनवीन वेगवेगळे जे आहेत ते प्रकार येत असतात, तर हा काय आहे? आता त्याच्यावर जाण्याच्या अगोदर मला वाटतं मी हे सांगू इच्छितो की शेअर ट्रेडिंग फ्रॉड जे आहे हम्म. त्याच्याविषयी जर आपण प्रिव्हेंट कसं करायचं जर पाहिलं, हां. तर याच्यामध्ये आपण हे करू शकतो की जे शेअर ट्रेडिंग करतात तर त्यांना एक माहिती आहे की आपण समजा मी करतो तर मी काय करणार, डीमॅट खोलणार, माझ्या बँकेतनं डीमॅटला आणि डीमॅटमधून माझ्या बँकेत पैसे येणार. बरोबर. म्हणजे पैशाचं ट्रान्सफर अशी होते. परंतु हे जे शेअर ट्रेडिंग फ्रॉड होतं आहे तर याच्यात काय मला सांगितलं जातं की तुम्ही प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या अकाउंटला पैसे पाठवा. हा पहिला सिग्नल आहे की तुमचे वेगळ्या अकाउंटला जर डीमॅट सोडून वेगळ्या अकाउंटला पैसे चालले तर समजायचं आपण सायबर फ्रॉडचा बळी ठरतोय. सेकंड थिंग की थर्ड अकाउंटमधून तुम्हाला जर प्रॉफिटचे पैसे पहिल्या ट्रान्झॅक्शनला दिले तर असं होत नाही कधीच की डीमॅट शिवाय दुसऱ्या कोणत्याही ठिकाणावरून आपल्या बँकेत प्रॉफिटचे पैसे येत नाही. त्याच्यामुळे सर्व नागरिकांना आवाहन करतो की या बाबतीत आपण सजग राहा. सेकंड थिंग की आपल्याकडे जर तुम्ही असे व्हिडिओ पाहिले, जर मार्केट रेटपेक्षा जर कोणी जास्त करत असेल, जसं बँक रेटपेक्षा कोणी म्हटलं की मी जास्त इंटरेस्ट कमवून देतो तर ते 100% फ्रॉड आहे. जर कोणी म्हटलं का असं शेअर मार्केटमध्ये असं कोणी नाही की जे सांगू शकतं की मी 100% गॅरंटीड इन्कम देतो, असं सांगणार कोण नाही. त्याच्यामुळे असं कोणी सांगत असेल तर 100% विश्वास ठेवा की याच्यात नाही आहे. थर्ड थिंग की यूट्यूब किंवा फेसबुक किंवा इन्स्टावर व्हिडिओ पाहून त्याच्या पाठीमागे जाऊ नका. आणि गेलं तर त्याच्यावर त्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुप किंवा टेलिग्राम ग्रुपला जॉईन होऊ नका. जर तुम्हाला अननोविंगली जर तुमचं व्हॉट्सॲप सेटिंग असं असेल की तुम्हाला कोणी ॲड करू शकतं, जर त्याच्यात तुम्ही ॲड झाला असेल तर पटकन बाहेर पडा आणि त्या याला ब्लॉक करून टाका. हे जर केलं तर तुम्ही कष्टाने कमावलेला पैसा असा विनाकारण कोणाच तरी हातात देणार नाही आणि शेवटी नैराश्य किंवा घराची आर्थिक परिस्थिती वाईट होणार नाही
याच्यापासून आपण वाचू शकतो. म्हणजे यामध्ये शेअर ट्रेडिंग फ्रॉडसाठी अशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे. ही काळजी नाती. घ्यायला पाहिजे. येस. यामध्ये आणखीन पण आहे, जसं ते म्यूल अकाउंट म्हणालात किंवा सायबर स्लेविंग, हा सुद्धा काय प्रकार आहे? आपला दुसरा प्रश्न जो सायबर स्लेव्हरी आहे, स्लेव्हरी. याच्यात काय होतंय की आता आपल्याकडं ज्यांना नोकरी नाही असे तरुण नोकरीच्या शोधात असतात आणि कुठंतरी एखादी ॲडव्हर्टाईज किंवा एखादा मित्र सांगतो की थायलंड किंवा बँकॉक इकडे कॉम्प्युटर डाटा एंट्रीसाठी माणसं पाहिजेत, कोणतरी एजंट चुकीची माहिती देतो किंवा मित्र देतो किंवा कुठेतरी ॲडव्हर्टाईज पाहतात. मग याच्यानंतर ते अप्लाय करतात आणि मग त्यांना डाटा एंट्रीच्या नावाखाली थायलंडला घेऊन जातात. अच्छा. पण जेव्हा तिकडे घेऊन जातात मग आपला हा गोल्डन ट्रायंगल जो म्हणतात, कंबोडिया, म्यानमार आणि लाओस या ठिकाणावर मॅक्सिमम सायबर क्राईमचे गुन्हे तिथे बसून ऑपरेट होतात. तर यांना तिकडे घेऊन गेलं जातं. थायलंडमधून आयदर समुद्रमार्गे किंवा जंगलाच्या मार्गे चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी घेऊन जातात आणि तिथून ते जिथं कॉल सेंटर ऑपरेट होतं त्या ठिकाणी त्यांना चुकीच्या पद्धतीने घेऊन जातात. तिथं जाईपर्यंत त्यांना कदाचित माहीत नसतं आणि ज्या वाईट परिस्थितीतून ते तिथं जातात तिथून त्यांना परत यायचे मार्ग पण बंद करून टाकतात, त्यांचा पासपोर्ट घेऊन टाकतात. तर ह्या सगळ्या स्लेव्हरी म्हणजे आपण त्याला जसं पूर्वी हे होतं आपल्याकडं स्लेव्ज होते तशा प्रकारचं ते एक हे आहे. आणि जेव्हा आपल्याला कुणालाही, मी सर्व नौजवानांना आवाहन करतो की तुम्हाला जर असं कोणी सांगितलं की तुम्हाला नोकरी देतो परदेशात, जर ते जर तुम्हाला नोकरीचा व्हिसा नसेल त्या कंट्रीप्रमाणे, याच्यात आम्ही जे पाहिलं, जे सायबर स्लेव्हरीमध्ये सापडले, जे बळीत आहेत ते सर्वांकडे टुरिस्ट व्हिसावर ते भारतातून थायलंडमध्ये किंवा दुसऱ्या देशात गेलेत. अच्छा. कोणत्याही देश हा टुरिस्ट व्हिसावर नोकरी देत नाही आणि जर आपण ह्या पद्धतीने जात असू तर ती पहिली वॉर्निंग आहे की आपण स्वतःला क्राईममध्ये ढकलतोय किंवा आपण चुकीच्या मार्गाने चाललोय. जे नवतरुण आहेत त्यांना माझी विनंती आहे की आपण टुरिस्ट व्हिसावर कोणत्याही प्रकारची नोकरी ॲक्सेप्ट करू नका किंवा नोकरीवर जाऊ नका. कारण सगळ्यांनाच पटकन मोठ्या पैशांवाल्या किंवा पगारावाल्या नोकरी हव्या असतात आणि अशा पद्धतीनं हे फसवणूक करून आणि मग अनधिकृतरित्याच त्यांना देशाच्या बाहेर नेलं जातं आणि मग तिथून पुन्हा येण्याचे मार्ग सुद्धा ते बंद होतात. त्यांचे पासपोर्ट घेतला का मार्ग बंद होऊन जातो. हो हो. पण मग त्यासाठी पण आणखीन काय केलं का पाहिजे? कारण आजकालची तरुण मंडळी जी ऑनलाईन असते आणि त्याच्यावरच सगळं जाऊन ते शोधत असतात जॉब्स वगैरे, तर त्यांनी सुद्धा कशा पद्धतीने काळजी घेतली? मी जसं सांगितलं की जॉब जिथे भेटतो ती जॉबची कंपनी, जी जॉब कंपनी देते, जर ह्या 3 कंट्रीज कंबोडिया, म्यानमार आणि लाओस या ठिकाणी जर असेल तर त्याची खात्री करा. त्याची खात्री करायला पाहिजे की ती कंपनी ज्युनियन आहे की डुप्लिकेट आहे. अच्छा. जर ती ज्युनियन असेल तर तुम्हाला त्या देशात नोकरीला जाण्याचा व्हिसा आहे का. जर तुम्हाला टुरिस्ट व्हिसा दिला आणि सांगितलं की तुम्हाला नोकरी लागली तर ती नोकरी ॲक्सेप्ट करू नका. तुम्ही नोकरीला जात नाही तर तुमचं पाऊल क्रिमिनल होण्याकडे जात आहे. तुम्ही काहीतरी गुन्हेगारी मार्गावर चाललात आणि तुम्ही सायबर क्राईममधला एक गुन्हेगार होता आहे हे एक लक्षात ठेवा. आणि तिथं जाऊन तुम्ही आपल्याच बांधवांची तिथून कॉल सेंटरवरून कॉल करून फसवणूक करायचे प्रकार करतात. त्याच्यामुळे सायबर स्लेव्हरीपासून वाचायचं असेल तर ह्या 2 गोष्टी जर पाळल्या तर मला वाटतं मोठ्या प्रमाणावर आपले तरुण आणि तरुणी पण ह्याच्यातून वाचतील आणि त्याच्यातून स्वतःची आणि कुटुंबाची बदनामी, त्याचबरोबर हे आयुष्य जे खराब होत आहे ते होणार नाही. म्हणजे संपूर्ण सगळे घडीच विस्कळीत होऊ शकते आयुष्याची, तर त्यामुळे ही काळजी घेतली पाहिजे. सर, यामध्ये आणखीन एक प्रकार म्हटलं तुम्ही, तो म्यूल अकाउंट, तर तो काय आहे? आता आपल्याकडं हे म्यूल अकाउंट काय, सायबर क्राईम जे काय होत आहे म्हणजे फायनान्शियल फ्रॉड खास करून, तर ते फ्रॉडस्टर काय करतात की आपल्या अकाउंटचे पैसे दुसऱ्या कोणत्या तरी अकाउंटमध्ये वर्ग करतात. म्हणजे त्याला आपण फर्स्ट लेअरचे अकाउंट, फर्स्ट लेअर, सेकंड लेअर, थर्ड लेअर म्हणतो. जे अकाउंटमध्ये पैसे जातात तर त्यासाठी ते काय करतात, म्हणजे लोकांकडून अकाउंट भाड्याने घेतात. त्यांना सांगतात की तुम्हाला आम्ही काय पैसे देऊ. म्हणजे आता हे बऱ्याच वेळा लोकांना माहीत नसते की हे कशासाठी वापरणार. कोणतरी एखादा ओळखीचा सांगतो की माझे काही पैसे येणार आहेत, मला तुझ्या अकाउंटचं हे दे, डिटेल्स दे, आले की काढून घेतात. किंवा दुसरा एक प्रकार याच्यात काय करतात की फ्रॉडस्टरचे लोक, ते अननोन लोक, ते फक्त सांगतात की तुझे अकाउंट आम्हाला वापरायला दे. हे अकाउंट ओपनिंग झालं की त्याचे सगळे डिटेल्स, किट, स्वतःचं मोबाईलचं सिम, हे सगळे त्यांच्या ताब्यात देतात. म्हणजे डेबिट कार्ड सहित सर्व ते दिलं की मग नंतर ते पाहिजे तसं आणि जेव्हा पाहिजे तेव्हा अमाऊंट आली की लगेच ट्रान्सफर करतात. हे जे म्यूल अकाउंट आहेत किंवा खोटे अकाउंट आहेत तर ते हे
ज्यांच्या अकाउंटमध्ये पैसे गेले का ते त्यांना वापरायला जातात, त्याच्यामुळे ते पण गुन्हेगार होतात. जर आपल्या सर्व नागरिकांनी जर हे खात्री केली की मी माझं बँक अकाउंट कुणाला वापरायला देणार नाही, तर हे सायबर फ्रॉड होणारं प्रकारच त्याच्यातनं कमी होऊन जाईल. म्हणजे फायनान्शियल फ्रॉड तर बँकेत पैसे नाही गेले तर बंदच होईल. म्हणजे ही पण काळजी घेतली पाहिजे. म्हणजे आपल्या अकाउंट्स डिटेल्स वगैरे ह्या सगळ्या अशा कुणाला दुसऱ्याला किंवा आधार म्हणूया आपण, पॅन नाही, कार्ड, म्हणजे बँक डिटेल्स तर ते आहे, परंतु बँकेचं सगळं लॉग इन ID, पासवर्ड किंवा त्याचं किट जे चेकबुक येतं, डेबिट कार्ड येतं, त्याच्याशी रिलेटेड मोबाईल, ते सगळेच त्यांना वापरायला देतात. आणि मग थोड्या 5-10 हजार रुपयासाठी जर आपण स्वतःला गुन्हेगार बनवू असेल तर मला वाटतं की सर्वांनी याची काळजी घ्यायला पाहिजे की आपलं बँक खातं कुणालाही वापरायला देऊ नका. म्हणजे कोणत्याही कारणात, किती जवळचा असो काय असो, स्वतःचं बँक खातं आहे स्वतःसाठी ठेवा, कारण याच्यातून तुम्ही गुन्हेगार होताय. आणि हे सुद्धा खूप मोठे प्रमाण आता वाढलेलं आहे की काही पैसे महिन्याकाठी मिळतात म्हणून अशा पद्धतीने सगळे हे अशा पद्धतीने अकाउंट ओपन केली जातात. बरोबर. तर ते आमिष टाळणं गरजेचं आहे, महत्वाचं. थोड्या रकमेसाठी विनाकारण बळी पडतात, ते बळी नाही पडायला पाहिजे मोस्टली. यामध्ये संपूर्णपणे जर सायबर गुन्हे विभागाची जी यंत्रणा आहे ही अतिशय म्हणूया सर्जक आणि खूप चांगल्या प्रकारे काम करते, तर ती यंत्रणा कशा पद्धतीने कार्यरत आहे? आणखीन एक महत्वाचा प्रकार हा राहिला का डिजिटल अरेस्ट. म्हणजे बाकी अनेक प्रकारपैकी डिजिटल अरेस्ट हा एक महत्वाचा गुन्हा आहे. हा डिजिटल अरेस्टमध्ये फ्रॉडस्टर काय करतोय की तुम्हाला कॉल करणार व्हॉट्सअप किंवा व्हिडिओ कॉल, कोणत्या पद्धतीने व्हिडिओ कॉल करून तो युनिफॉर्मवर किंवा कोर्टाचा सेटअप लावलेला त्या पद्धतीतून तो कॉल करेल आणि तो सांगेल की मी हा पोलीस बोलतोय, ED मधून बोलतोय, CBI मधून बोलतोय, हायकोर्टाचे कुठले तरी फेक डॉक्युमेंट दाखवेल आणि हे करून सांगतोय की तुमचा नंबर कुठंतरी कोणत्या पण एखाद्या टेररिस्ट घटनेशी किंवा फायनान्शियल फ्रॉड ऑलरेडी जिथं झालेला आहे, EDने जिथं कारवाई केलेली आहे किंवा पोलिसांनी कारवाई केलेली आहे, त्याच्यात तुमचं इन्व्हॉल्वमेंट सापडलेलं आहे आणि आता त्याच्यामुळे तुम्ही जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत तुम्ही डिजिटल अरेस्टमध्ये आहेत. आणि मग हे जेव्हा सांगितलं जातं की डिजिटल अरेस्टमध्ये, तर ते मोस्टली याला सिनियर सिटीजन बळी पडतात. मग त्यावेळेस त्यांना वाटतं की आपण काहीतरी हे झालं आणि मग त्याच्या मागण्या मानायला चालू करतात. मग ते सांगतात आम्ही सांगू ते करा, मग ते पैसे ट्रान्सफर करायला सांगतात. मग हे कुणाला सांगितलं तर मग आम्ही आणखीन कारवाई करू, तुम्हाला लगेच आमचे लोक येतील, उचलून घेऊन जातील वगैरे वगैरे धमकी देतात. तर हे आपल्या सर्व नागरिकांना आवाहन करतो की घरात जर सिनियर सिटीजन असतील किंवा घरात आपले जे वडीलधारी मंडळी आहेत त्यांना हे सांगायला पाहिजे की अशा प्रकारची कायद्यातच तरतूद नाही. म्हणजे डिजिटल अरेस्ट ही भारतीय कायद्यात कुठेही तरतूद नाही की डिजिटल अरेस्ट केली जाईल. दुसरा मुद्दा याच्यात हा आहे की ना पोलीस, ना CBI, ना ED, ना कोणतंही कोर्ट, हे कोणतीही तपास यंत्रणा किंवा कोर्ट कोणी सांगत नाही की आम्ही तुम्हाला डिजिटल अरेस्ट करतो. त्याच्यामुळं असं जर कुठं जाणवलं तर पटकन अशांनी काय करायला पाहिजे, आपल्या घरातल्यांना सांगायला पाहिजे की असा असा कॉल आलाय. याच्या बाबतीत सर्व पोलीस स्टेशनकडून किंवा पोलीस विभागाकडून याच्यावर अवेअरनेस खूप होईल. तर जर असं कुठं सापडलं किंवा आपल्याला असा कॉल आला तर पटकन 100, 112 किंवा 1930, 100 जो आपला पोलीस हेल्पलाईन नंबर आहे तो आहे. आता नवीन जो ऑल इंडिया हेल्पलाईन नंबर 112 झाला आहे, त्याच्यावर जर सांगितलं तर आपल्याला 5 ते 10 मिनिटात कोणतरी स्थानिक पोलीसची टीम तिथे येईल आणि ते आपल्याला मदत करेल. आणि इन केस आपण जर याच्यात चुकून आपलं हे झालं तर इमिजिएटली 1930, 1930ला जर आपण कॉल केला, हे नॅशनल सायबर फ्रॉडचे फायनान्शियल फ्रॉडची हेल्पलाईन आहे. जर आपले काही पैसे याच्यातून गेले असतील आणि आपण कोणत्याही प्रकारच्या सायबर इकॉनॉमिक फायनान्शियल फ्रॉडमध्ये, तर आपण त्याला काय करू शकतो, 1930ला कॉल करून ती अमाऊंट लवकरात लवकर थांबवणं शक्य होईल. आपण जेवढा डिले कराल तेवढा अमाऊंट मल्टिपल अकाउंट्समधून विड्रॉ पण झालेले असेल. त्याच्यामुळं गोल्डन आवरमध्ये जर 1 तासाच्या आत आपण कॉल केला तर आपली अमाऊंट मॅक्सिमम सेव्ह होण्याचे चान्सेस आहेत. पण तर सर तरी सुद्धा म्हणजे व्हर्च्युअली किंवा डिजिटली अरेस्ट हा शब्द वापरला जातो आणि काही संबंध नसतो, आपण आपल्या घरात असतो, तो माणूस तिकडे असतो, तरी सुद्धा मानसिकरित्या एवढं खच्चीकरण केलं जातं वृद्ध लोक त्यांचं, कारण तेवढी मानसिकरित्या ह्याच्यामध्ये आत्महत्या करण्याचं प्रमाण पण वाढलेलं आहे. म्हणजे नैराश्यात जाऊन किंवा फसवणूक झाली मोठी की मग मानसिकताच पूर्ण ढासळली जाते. तर याच्यात काय होतंय का सिनियर सिटीजनच्या बाबतीत हे होतं की आतापर्यंत आपलं लाईफ चांगलं गेलं, आपल्याला समाजात समाजात किंवा नातेवाईकांमध्ये आपलं प्रतिष्ठा चांगली होती, सर्वजण आपल्याला चांगल्या भावनेने पाहत होते
आता जर ह्या उतरत्या वयात आपल्याला अटक झाली मग आपली नाचक्की होईल, आपली बदनामी होईल. मग त्याला घाबरून काय करतात की लोक काळजी घेतात की आपण कुणाला सांगायचं नाही, पटकन जी डिमांड आहे ते हे करतो. त्याच्यामुळं आणि जेव्हा असे कॉल येतात तर घरातल्या त्या पर्सनचं एक बिहेवियर चेंज होतं, म्हणजे कुठंतरी तणावाखाली काहीतरी वाटतं. आता एक उदाहरण सांगायचं तर मागच्या आठवड्यात माझ्याकडे एक सिनियर सिटीजन आले, त्यांच्या मुलासोबत पण आले. मी त्यांना विचारलं की तुम्ही यांचं बिहेवियर चेंज झालं तर ते आपल्या लक्षात आलं नाही का. ते मुलाने त्यांना विचारलं तुम्ही काहीतरी आजारी आहेत का वगैरे, त्याच्या लक्षात आलं. पण त्यांनी सांगितलं काही नाही काही नाही. आणि जेव्हा स्वतःचे पैसे संपले आणि आता काही पर्यायच राहिला नाही, मग त्यांनी सांगितलं. आणि मग म्हणजे हे एक आव्हान करतो की घरातल्या आपल्या सदस्याचं, मग त्याला तरुण मुलं असतील किंवा सिनियर सिटीजन असतील, कोणत्याही सायबर गुन्ह्याच्या ह्याच्यात जर कचाट्यात त्या असतील तर ते त्यांचं बिहेवियर जर पॅटर्न चेंज झाला तर त्याच्याकडे आपण लक्ष ठेवायला पाहिजे. त्यांना काही मेडिकल इश्यू व्यतिरिक्त काही इश्यू आहे हे जर आपल्या लक्षात आलं तर 100% समजा की तो सायबर क्रिमिनलचा कुठंतरी त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट आहे. जर आपण आपल्या घरातल्या सदस्याकडे ह्या दृष्टीने पाहिलं पाहिजे, त्याचबरोबर त्यांना अवेअर पण करायला पाहिजे. आता हा कार्यक्रम जे पाहत असतील किंवा ऐकतील तर त्यांना आव्हान हेच करेल की आपण याच्याविषयी आपल्या घरातल्यांना अवेअर करा. पोलीस तर सर्वांना अवेअर करतायत, सर्व पोलीस डिपार्टमेंट, परंतु हा फक्त पोलिसांचा कार्यक्रम न समजता हा आपल्या बाबतीत पण होऊ शकतो. त्याच्यामुळे आपण आपलं घर, सर्वांनी जर स्वतःचं घर सुरक्षित ठेवलं सायबर क्रिमिनलपासून, मला वाटतं की आपलं म्हणजे सगळं महाराष्ट्र राज्य आणि पर्यायाने भारत हा पूर्णपणे आपला सायबर क्राईम कंट्रोल करण्यासाठी आपली हेल्प होईल, एवढं मला खात्री वाटतं. आणि त्यांनी त्यासाठी नागरिकांची पण फार महत्त्वाची जबाबदारी त्यांनी समजून ती पण काळजी घेतली पाहिजे. घरातल्या ज्या इतर माणसांशी संवाद साधला पाहिजे किंवा संवाद साधताना ह्या सगळ्या गोष्टी आपोआप त्या बाहेर येतात, बोलल्या जातात. पण मग ते एकटे राहिल्यामुळे सुद्धा वृद्ध लोक अशी फसवणुकीला बळी पडतात. यामध्ये सर आता डिजिटल युगामध्ये आता आपण पाहायला गेलं तर AI चा वापर किंवा AI तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे. याचे अनेक फायदे तर आहेत, मात्र तेवढेच तोटे सुद्धा आहे. आणि गुन्हेगार त्यामध्ये सुद्धा आता निष्णात झालेत आणि आपले क्राईम करण्यासाठी, गुन्हे करण्यासाठी AI चा सुद्धा वापर करतात. तर ते धोके कोणते आहेत? वेगवेगळे फोटो तयार करणं किंवा हे कुठेतरी AI ॲपला सांगायचं आणि त्याने काहीतरी तयार करून द्यायचं. तर याच्यातून डीप फेक व्हिडिओ तयार करणं किंवा व्हिडिओ किंवा फोटो मॉर्फ करणं, चेहरा एकाचा बॉडी एकाची, व्हिडिओमध्ये पण ते घेणं, ह्या प्रकारचे गुन्हे याच्यातून वाढायला लागलेले आहेत. त्याचबरोबर हे काय करायला लागले सायबर क्रिमिनल, आपण टी व्हीवर पाहतो की कोणी शेअर ट्रेडिंग मध्ये शेअर मार्केटचा एक्सपर्ट त्याचं ओपिनियन देत असतो. अलीकडेच आपण एक केस केली मुंबईमध्ये की एक टेलिव्हिजनवर जे एक्सपर्ट ओपिनियन देतात त्यांचा डीप फेक व्हिडिओ तयार केला. आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही आमच्या ग्रुपला जॉईन व्हा, मग आम्ही तुम्हाला 100% 200% फायदा मिळवून देऊ. तर आता समजा मी एखाद्याला फॉलो करतो रेग्युलर टी व्हीवर आणि त्याचा व्हिडिओ जर मी मेटा प्लॅटफॉर्म किंवा यूट्यूबवर पाहिला तर मी कदाचित त्याला बळी पडतो. तर त्याचा आपल्याला हा अंदाज यायला पाहिजे की त्याचा आवाज आणि हा आवाज, AI चा आवाज, याच्यामध्ये आपण डिफरन्शिएट करायला पाहिजे. किंवा ते जे बोलतात त्याचा तो दुसरा व्हिडिओ यूट्यूबवर तर नाही ना. सेम आमच्या लक्षात आलं की सेम व्हिडिओ त्याने घेतला, फक्त त्याचा AI ने आवाज चेंज केला आणि AI ने आवाज चेंज करून म्हणजे क्लोनिंग तयार करतात ते, व्हॉइस क्लोनिंग. व्हॉइस ओव्हर टाईप त्याला ते करून. आणि याच्यात अनेक वेळा आपल्याला हे पाहायला भेटतं का खास करून मुलींच्या बाबतीत त्यांचे फोटो मॉर्फ करून किंवा AI चा वापर करून काहीतरी त्याच्यात क्रिमिनल अँगल त्याच्यात येतो. त्याच्यामुळे आपण सर्वांनी हे AI चांगलं की वाईट हा जनतेने आपापला ठरवायचा प्रश्न आहे, परंतु त्याचे वाईट गुण आपल्याला त्याचे तोटे नाही होणार किंवा आपण त्याचा क्रिमिनल नाही होणार, याची सर्वांनी काळजी घेणं गरजेचं आहे. मग यासाठी सुद्धा म्हणजे सायबर गुन्हे विभागातर्फे सुद्धा कायद्याचा वापर करून कशा पद्धतीने अंमलबजावणी केली जाते आणि आता यामध्ये सुद्धा प्रकार हे सर्रास घडत असतात. तर याच्यात काय बेसिकली की जोपर्यंत आम्हाला कोणतरी कंप्लेंट करत नाही तोपर्यंत माहिती होत नाही. म्हणजे तुमच्या कुणाच्या बाबतीत जर काय घटना घडली तर जोपर्यंत तुम्ही समोर येणार नाही तोपर्यंत आम्हाला कळणार नाही. आता त्यासाठी वेगवेगळे टूल, सायबर लॅब आमच्याकडं, आता मुंबईत आमच्याकडं 6 सायबर लॅब, अत्याधुनिक सायबर लॅब आहेत. आम्ही त्याचा वापर करून त्याची ज्युनिनिटी चेक करतो, त्याचं बाकीचं जे काय फॉरेन्सिक करायचं ते पण आम्ही करतो. त्याचा ह्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये फायदा होतो. आणि असं जर काही झालं
तर IT ॲक्ट त्याचप्रमाणे BNS या कायद्याच्या ज्या ज्या तरतुदी त्याला लागू होतात त्याच्याप्रमाणे कायदेशीर कारवाई करता येते. परंतु मीन टाईम याचा वापर करून जर कुणाची बदनामी झाली, कुणाचं चारित्र्यहनन झालं, तर ते त्यांच्यावर होणारा आघात हा मोठा असतो. त्याच्यामुळं आपल्याला घरातल्या मुलांना पण हे शिकवायला पाहिजे की असं काही दुसऱ्याच्या बाबतीत समजा एखाद्याने दुसऱ्याच्या मुलीबद्दल केलं तर त्याला हे पण जाणीव पाहिजे की आपल्या बहिणीबद्दल किंवा बायकोबद्दल, आईबद्दल पण असं कुणी करू शकतं. तर हे जर जाणीव राहिली तर मला वाटतं याच्यापासून आपण थोडं वाचू शकतो. आणि याचा संस्कार आपल्याला घर त्याचप्रमाणे शाळा म्हणजे शाळा आणि कॉलेज या दोन्ही ठिकाणावरून जर संस्कार झाले तर मला वाटतं आपण हे थोड्या चांगल्या प्रकारे याला कंट्रोल करणं शक्य होईल. पण मग विभागामार्फत सुद्धा यासाठी काही जागृतीपर कार्यक्रम किंवा मग काही वेगवेगळे हेल्पलाईन अशा याच्यात आमच्याकडून आम्ही स्कूल कॉलेज हे व्हिजिट करतो, सोसायटी व्हिजिट करतो, वेगवेगळ्या NGOला बरोबर घेऊन आम्ही त्यांना अवेअरनेसमध्ये इन्व्हॉल्व करतो. कॉलेजमध्ये गेल्यानंतर आम्ही त्यांना याचे तोटे सांगतो. त्याचबरोबर मुलांनी याच्यात स्वतःहून ह्या अशा काही प्रकार करू नये, म्हणजे त्यांनी स्वतःला ह्या अशा क्राईमपासून स्वतःला सावध करावं आणि आपले मित्र आणि स्वतःला याच्यापासून प्रोटेक्ट पण करावं. हे जेव्हा होईल शाळा पण आणि मग ह्या पद्धतीने आपण म्हटलं हेल्पलाईन, तर हेल्पलाईन जी 112 आहे, 112 हेल्पलाईनवर आपण कधी कॉल करू शकता. 24/7 ती चालू आहे. त्यांना 112 आहे. त्याचबरोबर आपल्याकडे मुंबईत 112 आणि 100, महाराष्ट्रात पण 100 नंबर तर हा पूर्वी जुनाच आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर जर कॉल केला तर त्याच्यातून आणखीन आपल्याला लवकरात लवकर मदत भेटेल. आणि मग त्याच्यातून पुढं किंवा NCRP पोर्टल आहे, नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल, तर त्या ठिकाणी आपण जर आपली तक्रार नोंद केली तर ती पण त्या कन्सर्न पोलीस स्टेशनला जाते. पण सर्वात सोपं आहे की आपण 100 किंवा 112ला कॉल करा. त्याच्यातून आपल्या सर्व पोलिसांची मदत आपल्याला वेळेत भेटेल. निश्चितच. तर मंडळी, अशा पद्धतीनं जेव्हा आपण आता या डिजिटल युगाचा आस्वाद घेतोय त्यावेळेस जसं आपण म्हणतोय की खूप मोठ्या प्रमाणामध्ये यात क्रांती घडतीये, ती आपल्या फायद्याची निश्चितच आहे. पण सायबर सुरक्षा करण्यासाठी आपण सायबर साक्षर होणं फार गरजेचं आहे. कारण ज्या पद्धतीने सरांनी सांगितलेलं आहे की कशा पद्धतीनं मोठी फसवणूक होते आणि ही फसवणूक करणारे जे आहेत ते उच्च शिक्षित असतात आणि टेक्नोसॅव्ही जे कमी आहेत त्यांचं प्रमाण कमी आहे. पण आपण आपल्याला जे टेक्नोसॅव्ही म्हणतो किंवा आपण फार प्रगत आहोत असं म्हणताना सुद्धा आपली खूप मोठ्या प्रमाणात फसवणूक होते. आणि जर ही फसवणूक टाळायची असेल तर निश्चितच आपण या सायबरमध्ये किंवा सायबरचे सगळे किंवा सोशल मीडिया असो किंवा इंटरनेट या सगळ्याच बाबतीमध्ये साक्षर होणं फार गरजेचं आहे, सजग होणं फार गरजेचं आहे. आणि तेव्हाच आपण अशा पद्धतीनं मुकाबला करू शकू. निश्चितच या सगळ्या विषयी अतिशय सुंदर अशी माहिती आज आपल्याला प्राप्त झालेली आहे आणि ही माहिती आपल्याला दिलेली आहे सायबर गुन्हे मुंबई विभागाचे पोलीस उपायुक्त माननीय श्री पुरुषोत्तम कराड सर यांनी. सर, तुम्ही इथे आलात आणि एवढी छान माहिती दिलीत. खरं तर ह्या गोष्टी सगळ्या म्हणजे अनभिज्ञ असतो आपण, पण त्या तुम्ही बोलता अगदी सहज सांगितल्या आणि सोप्या भाषेत सांगितल्या. तर खूप त्यासाठी आपले मनापासून धन्यवाद. मंडळी, पुन्हा भेटूया जय महाराष्ट्र कार्यक्रमाच्या पुढील भागात एक नवा विषय घेऊन एका नव्या मान्यवरांसोबत. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.